केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होते आहे। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। केंद्रीय अर्थसंकल्पावरती चर्चा होणार असल्याची माहिती आहे। 23 जुलैला निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि त्यापूर्वी आज ही महत्त्वाची बैठक होते आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। दिल्लीतून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या सोबत आहेत। शिवाजी, अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्याच्यापूर्वी होत असलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। शिवाजी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होते आहे। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। केंद्रीय अर्थसंकल्पावरती चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि त्यापूर्वी होत असलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची आजची ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले। पुन्हा एकदा यावरती प्रतिक्रियेसाठी प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहे। शिवाजी, आज होत असलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक अर्थातच अर्थसंकल्पाच्या आधीची ही बैठक आहे, त्यामुळे याला महत्त्व। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वीची ही बैठक असल्यामुळे अत्यंत महत्त्व या बैठकीला प्राप्त होतं। सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या बैठकीमध्ये अग्निवीरच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ज्या राज्यामध्ये निवडणुका आहे, त्यामध्ये खास करून महाराष्ट्र आहे, हरियाणा आहे, झारखंड आहे, जम्मू काश्मीर आहे, या राज्यांसाठी काही विशेष दिले जाते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। का शेतकऱ्यांच्या संदर्भात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे, त्या शेतकऱ्यांना काही मिळतंय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये केंद्र सरकार नक्की कोणकोणत्या बाबीबद्दल चर्चा करतं आणि कोणकोणते निर्णय घेतं, याकडे देशवासियांचं लक्ष लागलेलं असणार आहे। अर्थात धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।